हे गाईज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. तर गाडी जपून चाललेली हा आणि बटर बी चाललाय गाडीत बसून. चलो गाईज गाईज नाव बघा पाणी हे पाणी टाकायचं टाकरायला चाललंय. टाकीला गाडी फास्ट चालत भाव पडाव नाही म्हणून हा टाकायचं. बघा गाईज पाणी टाकरायला टाकीला गाडी चाललं फास्ट घरी. हो चला गाडी चालली आता. कुठे चालली बटर? गोट्या पाठीमाग आता बा आणि हा गाडी चालू राहिली असे काका का पुढून सेफ्टी गार्डचे कुत्रे पुढे कसे चालले तर डुलत डुलत काय करत डुलत डुलत. चला आता डायरेक्ट भेटू वावरात गेल्या कडाळ्याच्या. तर बघा वावरात गाडी आलेली आहे आणि वावरात काहीच नाही. या वावरात आपल्या कडाळच नाही पण आपलं वावर हे खालचं आहे. माग आपण कापून न्यायचं हा. होतं. हे वावरातल्या कडाळ काही कापून नेलत. आता वावर नांगरायचंय म्हणून हे कापून आपले कुत्रे घेऊन कुठे जायचंय. हे डुकरम पाडिलं होतं. हे आपले काढिलं कुत्रे बी बांधिल्या बी पेंड्या आणि बैलगाडी आणली बी देखो गाईज पेंड्या न्यायला. तर बा आता वावरात गाडी आलेली आता एवढं भरायचंय. तर बा पहिल्या बरीच माईक नाही आम्ही ब्लॉक बनायचा चाललेला आहे. बा बटरकडे माईक आहे आणि माझ्याकडे केक माईक. आता इथून पुढचा ब्लॉक बटर बनणार आहे. आता मला पेंड्या द्यावा लागते वर तर बटर चलो तसलं जरा इकडे तू सांगतो असं घरी असं तो हात तरी हात वाटलं तर इकून द्या असं करायचो का असं दोन्ही हातात जमत असते. चल एखादी चला तुम्ही चाललोय आता पेंड्या भरायला. बघा चाललं तो आता पेंडे भरायला आता हे वावरात. झाड दाख म्हणे पहिल्या 2 पेंड्या गेल्या. पहिल्या 2 पेंड्या गेल्या आता 3 उचलेल्या एका हातात टाकल्या. आणि गाडी रचणारा कोणी ते बी दाखव. पा गाडीवर फोन घेऊ पा हॅलो आता बघा ते निघलं पुढचं जोत. ते काय झालं बघा निघलं बैल गाड्यांचं ते तोंड जू निघला आहे. दूर निघलेला आहे आता. बैलांनी वळा पाडिलं. बघा जोड राहिला आता त्यांचं गाड. बैल खायला गेला जू निघलं त्याच्या खांद्यावरून वळ पाड. बाईला कुत्र्याची टोळी 1 2 3 4 आणि 4चे 4 बी तांबडे 1 रंगाचे. 2 आमचे आणि 2 त्यांचे. आणि 4 बी तरी दोघं भाव येत. बघा आता आपले 4 पेंड्या राहिलेले आहे काकाच्या गाडीमध्ये. मग आता आपण आता भेटू नंतर 9 पेंड्या बघा आता दोरी टाकणं चालू आहे आता. आवळायचे आता सध्या. आवळायचे आता बघा बघा 60च्या वरचे पण बारीक पेंड साठीच्या आहे म्हणून वरचे आवळा बारीक लागतं. आता इथं बैलगाडी आवळायची चाललेली आहे. 60 लेवलची आहे. ते पडाव नाही म्हणून बैलगाडी आवळावं लागते. आता पुढून एक घ्यायची हीच दोरी पुढे घ्यायची इथं वावायचं धरवडे दोरी पलीकडून नेऊन आवळायची. कडळच थोडं निघलं इथं येऊन दे. आता आपण त्यांच्या पाठीमाग जाऊ. बघा आता काय करणार ते डबल दुसरीकडून शिव राहिले. काय राहिले शिव राहिले तुला काय माहितीच नाही. अरे वडीच म्हणा वर राहिले डिझाईन तयार केलेली एकावे बघू शकता. काय बघू शकता डिझाईन तुम्ही आता दिसती का? हा दिसती ना. बघा डिझाईन किती भारी केलेली आहे त्यांनी गोल 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 गोल. तर बघा गाडी भरून झालेली आहे. आता गाडी घेऊन जायची घरी. हे बघा वावरात एवढं आधी काय नेलतं आपण कापून पण एवढं बी नाही निघलेलं. कडा डुकरांनी पाडीलं मोठं होतं वाढलं बी नव्हतं. चालली बैलगाडी 60 भरूनच फक्त. चला आता आम्ही त्या गाडीत बसतो होतो आणि जातात घरी खाली करायला चढायला लागली. इथं बांधे गेली बांधावून गाडी आता डायरेक्ट चाललो तर गाडीत बसून आम्ही आता 1 2 3 आता गाडीत आम्ही बसलेलो दिसलो तर आम्ही गाडीत बसलेलो. चाललो आता गाडीत बसून
एका माग एक तिघ जण बैल आमचं वजन वडीत येत बा का का आवाज खरखर होतोय माईकनी वाळ सुटल्यावर चालले बैल पळत चलो तर आता गाडी चढायला लागलेली आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट घरीच वाढत गेलो भेटू गाडी खाली करताना तर बा आता गाडी आलेली घरी बेटर गाईज आता आम्ही घरी पोहोचलेलो आता आता आम्ही उतरून टाकून घरापाशी चलो कोणाला खायला गायांना त्यांना खायला देणार आता आम्ही हे गवत गवत नाही कडा कडा आता देणार आहे सुकं. बा आता आपली पुढे जागा बी नाही राहिली एवढी त्यांची जागा नाही राहील त्यांचं खायला ते बघा तर घरीच आपण खाली करू तिथे हायच किती तिथंच खायला होईल आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे तर आम्ही जायच्या बाजूला टाकणार आहे का आम्हाला कडा काढायचंय खाली आता दहावे सोडायची पहिली ती आपण दाखवले डिझाईन मध्ये ते काढून घ्यायचे आता बघा दहावं काढलेलं आता तिथून वरती करू राहिले बैलगाडी आता निघण असं आता काढायला असं बघा गुटू काका आलेले काढायला ये आता खाली कडाळ टेकणार आहे निघणारी काढी काढला पूर्ण कडाळ गाईस कडाळ काढून घेईल होऊन जायले काढलेले आता बैलगाडी पुढे नेले टायराने बघा बघू शकता तुम्ही कडाळ असे गाडी खाली केलेली आहे बैल बी नेऊन बाजायचे आता अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटू उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग मध्ये तर बाय म्हण ना बाय असं करू बाय बाय